नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आपल्या सोबत भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे मॅडम आहेत. त्यांची ओळख ही राजकीय आहेच आहे, परंतु आता सध्या त्यांची ओळख ही आहे की कबूतरखान्याचा विषय जो सध्या मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आहे, आंदोलनं होत आहेत, त्याला घेऊन राजकारण होत आहे असं देखील काहींचं म्हणणं आहे. न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. तर हा मुद्दा विधान परिषदेमध्ये ज्यांनी उपस्थित केला त्या खापरे मॅडम आपल्या सोबत आहेत. मुंबई आउटलुक मध्ये तुमचं प्रथमतः तर मी स्वागत करतो. आणि पहिलाच प्रश्न की हा मुद्दा उपस्थित करण्याची गरज तुम्हाला का वाटली? खरं पाहायला गेलं तर विधान परिषदेमध्ये हा अधिवेशनामध्ये मुद्दा आणला. कारण बऱ्याच जणांच्या ह्या कंप्लेंट्स आल्या की कबुतरांचं जे फ्लाय होतं त्यावेळेला जे काही केमिकल्स बाहेर पडतात त्याच्यानी कॅन्सर होतो. आणि बर. कॅन्सर झाल्याची काही उदाहरणं सुद्धा अशी समोर आलेली आहेत की त्याच्यामुळे होतो आहे. हम्म. त्यामुळे हा मुद्दा ह्याच अधिवेशनात नाही, हा गेल्या अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा आला, दुसऱ्यांदा हा मुद्दा आला, तिसऱ्यांदा मुद्दा आला. मी असेल, माझ्या विधान परिषदेमधला आणखीन काही सहकारी असतील, त्या माध्यमातून हा मुद्दा समोर आला की कबुतरांच्या याच्यातनं आणि मेडिकली आता विस्टेमधून. प्रूव्ह झालेलं आहे. बर. प्रूव्ह झालंय मेडिकली की कॅन्सर होतो. त्यामुळे असे कबूतरखाने बंद करावे असा विषय सभागृहात झाला. आणि सभागृहात झाल्यानंतर तो बाहेर आला. आणि इवन मंत्री महोदयांनी सुद्धा ह्याला बगल दिली की अशा पद्धतीचं मेडिकली त्यांच्याकडे सुद्धा रिपोर्ट आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने आता आंदोलनं सुरू आहेत तर तसं हे चुकीचं आहे. पक्ष्यांवरती प्रेम आमचंही आहे, प्राण्यांवरती प्रेम आमचंही आहे. आणि त्यांची काहीतरी व्यवस्था व्हावी अशी ही मागणी आम्ही विधान परिषदेमध्ये या माध्यमातून केली. तुम्ही म्हणताय की काही रिपोर्ट्स आलेले आहेत, परंतु मुंबई महानगरपालिकेने हायकोर्टामध्ये असे जे पुरावे सादर केले, ह्या तुम्ही जे म्हणताय तो क्लेम सिद्ध करण्यासाठीचा, तर त्यांनी जवळपास 18 काहीतरी रिपोर्ट सादर केले. त्या 18 पैकी 14 रिपोर्ट्स हे भारता बाहेरच्या देशातले होते. 4 रिपोर्ट्स जे आहेत ते भारतातले होते. त्यातही 4 पैकी 3 रिपोर्ट्स हे वेगवेगळ्या राज्यांमधले होते. म्हणजे दिल्ली, कलकत्ता आणि आय थिंक चेन्नईचा एक रिपोर्ट होता. आणि एकच रिपोर्ट हा मुंबईचा होता. तर जे ह्या कबूतरखाना वाचला पाहिजे, कबुतरांना दाणे टाकले पाहिजेत असं म्हणणारे जी लोक आहेत, किंवा त्यांनी जे कोर्टामध्ये जे लढत आहेत आणि रस्त्यावर देखील लढत आहेत, तर त्यांचं म्हणणं आहे की कबुतरांच्या विष्ठेपासून हा जो आजार होतोय असं जे म्हटलं जात आहे, त्याचं प्रमाण मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या रिपोर्टनुसार 0.3% ते 0.9% इतकं आहे. नाही, ते पण जरीही अजून तसा मेडिकली प्रूव्ह झालेलं नाहीये. म्हणजे तिथल्या आसपासच्या लोकांना, म्हणजे जे आता दादरचा कबूतरखाना बघायला गेलं तर 125-150 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे असंही म्हटलं जात आहे. ते एवढ्या 100 वर्षापूर्वीचा ज्या ठिकाणी कबूतरखाना आहे, तिथे राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांना पिढ्यानपिढ्या हा त्रास व्हायला पाहिजे होता, परंतु तसा कोणताही दावा किंवा तसा कोणताही हेल्थ सर्वे मुंबई महानगरपालिकेने झालेला, काय झालंय मुंबई त्या गोष्टी महानगरपालिकेने केलेला नाहीये. ज्या पद्धतीने हे झालेलं आहे. माननीय चित्राताई वाघ यांनी सुद्धा त्यांच्या नातेवाईकांमधला एक पेशंट ह्या माध्यमातून गेले आणि दुसऱ्यांना सुद्धा कॅन्सर झालाय. हे रिपोर्ट्स कदाचित त्यांच्याकडे पोहोचले गेले नसतील. ज्या पद्धतीने आता महापालिकेने मांडलं गेलंय, हे रिपोर्ट्स त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण हे मेडिकली प्रूफ झालेलं आहे की त्याच्या विष्ठेमुळे कॅन्सर होतो, हे प्रूफ झालेलं आहे. हे ज्या नाही, पण पद्धतीने कॅन्सर कॅन्सर तर इतर गोष्टींनी पण होतो, तंबाखूने होतो, कॅन्सर अहो, तंबाखूवरती म्हणून बॅन म्हणून ही नाहीये. गोष्ट आपण निग्लेक्ट करायची का? ज्या हम्म. गोष्टीमुळे कॅन्सर होतो आहे ती गोष्ट निग्लेक्ट करायची का? वर्षानुवर्ष आहे, हे मान्य आहे. पण जेव्हा मेडिकली असा येतो आहे रिपोर्ट की त्याच्यामुळे त्या विष्ठेमुळे होतो आहे, हे मेडिकली प्रूफ करून दाखवलेलं आहे, तर त्या माध्यमातून कबुतरांवरती आमचंही प्रेम आहे, पक्ष्यांवरती आमचंही प्रेम आहे. नाही असं नाहीये, ते आहेच ना. पण त्या नाही, मग माध्यमातून होत आहे, कबुतरांच्या मग आपण विष्ठेमुळे ह्याची वाट असा. बघायची का? कदाचित त्यांच्याकडे रिपोर्ट्स पोहोचले नसतील. त्याच्यामुळे हे या माध्यमातनं होत आहे की बाबा मेडिकली हे प्रूफ महानगरपालिका नाही करू शकत आहे. कदाचित त्याच्यात अजूनही अभ्यासपूर्वक त्या वकिलांनी मांडलं तर निश्चितच हे समोर येईल की त्याच्यामुळे हा त्रास होतो आहे. पण जी कारणं दिली गेली की ह्या कारणांमुळे हे आजार होत आहेत असं जे म्हटलं गेले, तुम्ही कॅन्सरचा उल्लेख केलेला आहे. जर कॅन्सर ह्या काही गोष्टींनी होतोय, तर त्यामध्ये जवळपास 97% किंवा त्यापेक्षा जास्त कारणं ही वेगळी आहेत.
कबुतरांच्या विष्ठेपासून किंवा कबुतरांची जी पंख आहेत, फर ज्याला आपण म्हणतोय किंवा काय फेदर्स म्हणतो, तर त्याच्यापासून होणारे आजार हे कमी आहेत. मग कबुतरांवरतीच का? मग बाकीचे जे 97% जी कारणं आहेत त्यावरती का नाही कारवाई होत? जी कारणं आहेत त्या कारणावरती प्रत्येक वरती काम केलं गेलं पाहिजे. माझं म्हणणं असं आहे की असं नाही की कबुतरांवरतीच जे होतात, ज्या आजारांमुळे हे होतंय त्या आजारांमधली कारणं शोधून त्याच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे, तशी आमची मागणी आहे. पण त्याच्यातलं हे जर एक कारण असेल तर कबुतरखाने बंद करण्यासाठी आम्हालाही आवडतं, आम्हालाही नाही आवडतं असं नाहीये. मग त्यांना तुमचं डालडा म्हणणं असं आहे टाकण्याचं का तुमचं म्हणणं हा असं आहे का तुमचं म्हणणं असं आहे का की तंबाखूमुळे पण कॅन्सर होतो? मग तंबाखूचे सर्वच पदार्थ, मग तंबाखू खाण्यापासून, त्याच्यावरती सिगरेट लिहिलेलं आहे पासून. ना की तंबाखू सेवन करू नये, नाही, पण सिगरेट बंदी पिऊ आणलेली नये. नाहीये ना, बंदी ह्याच्यामुळे आणलेली नाहीये ना. नाही नाही, त्याच्यावरती पण लिहिलेलं असतं ना की ते तुम्ही खाऊ नये, ह्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो आणि तसं नाही नाही, प्रूव्ह पण झालेलं बंदी आहे. आणलेली नाहीये ना. तर त्या प्रोडक्शन वरती बंदी त्या आणलेली प्रोडक्ट नाही. वरती पण लिहिले ना की तुम्ही खाऊ नये, ह्याच्यामुळे हे खाऊ नये ह्या त्या प्रोडक्ट वरती पण लिहिलेलं आहे ना की ह्याच्यामुळे तुम्हाला हे हानिकारक आहे, ज्याला जे आहे त्यांनी ते खाऊ नये, ज्याच्यामुळे कॅन्सर प्रोडक्शन होतोय. प्रोडक्शन झाल्यानंतर तो त्यावरती लिहिण्याचा न त्याच्यावरती लिहिण्याचा लिहिलेलं मुद्दा आहे ना येतो. की तुम्ही हे खाऊ नये, ह्याच्यामुळे हा त्रास तुम्हाला होऊ शकतो म्हणून. नाही, सिगरेट बरोबर. पिऊ नये, सिगरेट वरती लिहिलेलं आहे की ते तुम्ही पिऊ नये, हानिकारक आहे. नाही, हा तुमचं म्हणणं बरं. प्रत्येकाने आपापल्या तब्येतीवरती विचार करून हे करावं ना नाही, की जे तुमचं बाबा हे म्हणणं. आपल्याला हानिकारक आहे आपण घेऊ नये. आता हे हानिकारक आहे म्हणून हा विषय समोर आलेला आहे. हा विषय मी एकटीनेच नाही तर सभागृहामध्ये प्रत्येकाचं म्हणणं हेच होतं. हे मंत्र्यांचं सुद्धा म्हणणं होतं की हा प्रश्न आहे आणि ह्याच्यामुळे होतं. हे मेडिकली जे आहे ते प्रूफ झालेलं आहे आणि ते प्रूफ बर, झालेलं तसे तसे जर काही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील तर ते आम्हाला पाठवा. त्यावरती आम्ही निश्चितच निश्चितच पाठवू आम्ही तुम्हाला. रिसर्च आणखीन आमच्या पद्धतीने माहिती घेऊ आणि ते 100% दाखवण्याचा पाठवू. देखील प्रयत्न करू. ह्या इंटरव्ह्यू मध्येच 100% आम्ही पाठवू. ते स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न करू. निश्चितच पाठवू. दुसरा मुद्दा हा आहे की तुम्ही म्हणताय की ठीक आहे की गेल्या अधिवेशनामध्ये, त्याच्या आधीच्या अधिवेशनामध्ये देखील हा मुद्दा आलेला आहे, परंतु कारवाई करण्याची जी प्रक्रिया आहे ती ह्या अधिवेशनाच्या नंतर झाली, म्हणजे तुमच्या चर्चेनंतर झाली. मग ह्याला राजकीय यामागे हेतू आहे असे देखील आरोप होत आहेत. अहो, याच्या पक्षांनी अगोदर चर्चा याच्यामध्ये नक्कीच राजकीय झाली असेल. अहो याच्या अगोदर चर्चा नक्कीच झाली असेल, परंतु मला कारवाई जी आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात ठेवून मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी हे सगळं होतंय, असा आरोप आहे तुमच्यावरती. अहो हा आरोप खोटा आहे. निवडणुका आणि आरोग्य आणि हा सगळा विषय हा सगळा वेगळा आहे. ह्याच्यामध्ये राजकारण होण्याचा काही संबंध येत नाही. त्याच्यामुळे अहो राजकारण करायचं तर बऱ्याचशा गोष्टी आहेत राजकारण करायचं. पक्षांवरती कोण राजकारण करणार? तर राजकारण करायचा नाही, पण काही संबंध येत नाही. ज्या पद्धतीने आता जैन समुदाय एका बाजूला आहे, म्हणजे मराठी लोक एका बाजूला एकवटत आहेत, तर हे सगळं मतांचं ध्रुवीकरण करण्याचाच भाजपचा प्रयत्न आहे, अशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते विरोधकांकडून आपले होत आहेत. नाही नाही यार. विरोधकांकडूनच नाही तर जे लोक ह्या कबूतरखाना वाचला पाहिजे ह्याच्या समर्थनात आहेत ते देखील आपल्यावर तसाच आरोप करत आहेत. म्हणजे मग ते आमच्यावरती असा आरोप करतात, तो जैन समाज, गुजराती समाज हा आमचा मतदार आहे. त्या मतदारांच्या विरोधात आम्ही जाणार का? उलट त्या मतदारांच्या विरोधात आम्ही जाणारच कसे? कारण हा सगळा भाजपाचा मतदार आहे. जो जैन संघटनेचा असेल, गुजराती समाजाचा असेल, हा मतदार आमचा आहे. आणि त्या त्या मतदारांच्या विरोधात आम्ही कसं काय पाऊल उचलणार? कसं काय राजकारण करणार? हे चुकीचं आहे याचं बोलणं सुद्धा. कारण त्या मतदारांच्या विरोधात आम्ही कसं जाणार? म्हणजे आम्ही आमच्याच पायावरती कुऱ्हाडी मारून घेतोत का? की कबूतरखाने बंद करू? अहो नाही, आम्ही हा मुद्दा. त्यांच्यासाठीच करतो आहोत. आम्ही त्यांच्यासाठी करतो आहोत. नागरिकांसाठी करतो आहोत. नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं हा प्रयत्न आमचा आहे. आता मी तर पुण्यात आहे. मी तर पुण्यात राहते आहे. पण मुंबई मधला जो आमचा मतदार आहे, आमचा जो नागरिक आहे, त्या नागरिकांसाठीच आमची तळमळ आहे. ही आमचं वैयक्तिक काहीच प्रश्न नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये राजकारण आणण्याचा काही संबंधच येत नाहीये. कशासाठी राजकारण आणणार आम्ही त्याच्यासाठी? आम्ही आमच्या मतदारांच्या विरोधात जाणार का? त्यामुळे विरोधकांचं जे म्हणणं आहे तुम्ही तुम्ही जसं अतिशय चुकीचं आहे. तुम्ही जरी असं म्हणताय की तुम्ही तुमच्या मतदारांच्या विरोधात जाणार नाही, तसं काम करणार नाही, परंतु आता सध्या जर बघितलं तर हा मतदार तुमच्या विरोधात गेला आहे हे नक्की ना. निश्चितच त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांना त्या बाबतीतलं काय खरं काय आहे
ते त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू, की जे काय आहे हे सत्य आहे, हे सत्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि निश्चितच मला असं वाटतं की त्यांच्यापर्यंत ही गोष्ट गेल्यानंतर ते सुद्धा समजून घेतील. एका बाजूला तुम्ही मुद्दा विधान परिषदेमध्ये उचलला, त्याच्यानंतर महानगरपालिकेने कारवाई करायला सुरुवात केली. त्यानंतर आपले मंत्री जे आहेत, मुंबईचे पालकमंत्री आहेत, लोढा साहेब, ते जैन समाजाची बाजू घेताना दिसत आहेत. म्हणजे ह्यामध्ये राजकारण नाही असं कसं म्हणता येईल? नाही नाही. की सरकार हे तुमच्या बाजूने आहे, जैन समाजाला, सरकार जैन आमच्या बाजूनी समुदायाला? आहे, लोढा साहेब सुद्धा आमच्या बाजूनी आहेत. तो जिल्लोरा विषयच साहेब नाहीये ते. तुमचेच आहेत. नाही नाही, ते आमचेच आहेत, प्रश्नच नाही. ते आमचेच आहेत. त्या समाजाच्या बाजूने ते समाजामध्ये समजवण्याचा प्रयत्न करतील की ह्याचा काय आपल्याला प्रॉब्लेम आहे, काय आहे. ते निश्चितच त्यांच्या समाजाला हे जाणून देतील. आणि त्यांच्या मार्फत समाज त्यांच्या पाठीशी आहे. आणि तो समाज आमच्या बरोबर सुद्धा आहे. त्यामुळे तो काहीच प्रश्न येत नाही, याच्यात काही राजकारण नाही. बर, पण या मुद्द्याला घेऊन मराठी अमराठी असा पुन्हा एकदा वाद मुंबईमध्ये होताना दिसतोय. जैन समुदाय एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला मराठी एकीकरण समिती जी आहे त्यांनी देखील कालपासून ह्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमुळे किंवा हे जे काही आंदोलन होत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न जो आहे, जो तुम्हाला अगदी महत्वाचा वाटतोय असं तुम्ही म्हणताय, तो बाजूला पडलाय आणि वेगळ्याच गोष्टीवरती चर्चा होते असं वाटतंय का? म्हणजे ह्याच्या बाबतीमध्ये आता इतर लोक आहेत ते भडकवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे कोण इतर म्हणजे लोक? म्हणजे राजकारण कोण? आता नाव घेऊन राजकारण तर आपण बोलूच शकतो. राजकारण आम्ही नाही आणत, राजकारण विरोधक करायला लागलेले आहेत. नाही, पण राजकारण याच्यामध्ये विरोधी ह्याचं पक्षाचा काही... राजकारण, ऐका, ह्याचं राजकारण आम्ही नाही करत आहोत. बर. पक्षाचं घेऊन पक्षाचं आमच्या विरोधामधलं राजकारण, सरकारच्या विरोधातलं राजकारण करण्याचं इतर लोक बेनिफिट घ्यायला लागलेले आहेत. निश्चितच त्या लोकांना सुद्धा ह्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न पक्षाच्या दृष्टीने होईल, शासनाच्या दृष्टीने होईल, तो केला जाईल. आणि हा मुद्दा लवकरच संपेल असं मला वाटतं. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जे विरोधी पक्ष आहेत ते तुमच्या मतदारांना तुमच्या विरोधामध्ये भडकवतायत भडकवण्याचा प्रयत्न आणि करतात. ते भडकतायत. नाही, ते मग तुमचे ते मतदार हे थांबतील, ते तुमचं ऐकलं थांबतील. आम्ही पाहिजे, निश्चितच ते विरोधकांचं काय निश्चितच ऐकतायत आमचे मग? पदाधिकारी, आमची लोक किंवा शासनाची लोक त्यांना ह्या मुद्द्यावरती समजावून सांगून हा मुद्दा थांबवण्याचा प्रयत्न निश्चितच संघटनेकडनं का शासनाकडनं का होईना निश्चितच केला जाईल असं मला विश्वास आहे. जैन समाज हा मूळतः शांतिप्रिय समाज मानला जातो, परंतु त्या दिवशी दादरच्या कबूतरखान्याच्या बाहेर त्या आसपास जे ज्या पद्धतीने त्यांनी आंदोलन केलं, ज्या पद्धतीने त्यांनी उग्रपणे ह्या सगळ्या गोष्टी, ते ताडपत्री काढणं असेल, आतमध्ये उतरणं असेल, या गोष्टी केल्या. आता त्यांची एक मुनी आहेत, मला त्यांचं नाव आठवत नाहीये, जैन मुनी, यांनी आणखीन उग्र आंदोलन करण्याची, हिंसा करण्याची भाषा केलेली आहे. तर ह्याकडे सगळं कसं बघताय तुम्ही? जरी असं काही घडणार असेल तरी त्यांच्यापर्यंत पोहोचून आमची लोक त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात. हे पूर्णपणे असं नाही वाटत आहे डिप्लोमॅटिक उत्तर आहे तुमचं? नाही नाही, डिप्लोमॅटिकचा उपयोग प्रश्नच नाही. जेव्हा असे कोणतरी आंदोलन करायला जातील तर त्यांना समजवणारा ग्रुप सुद्धा गेला पाहिजे. डिप्लोमॅटिकचा काय प्रश्न येतोय? त्यांना नाही रे, निश्चितच तुमचं उत्तर... त्यांच्यापर्यंत, ऐका, त्यांच्यापर्यंत जाऊन तो समजवण्याचा प्रयत्न केला जाईल. डिप्लोमॅटिकचा काहीच प्रश्न येत नाही. अजूनपर्यंत समजवण्याचे किती प्रयत्न झालेले आहेत? निश्चितच चालू आहे. आता तुमच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट थोडी आम्ही सांगणार. नाही, मीडियाला सांगितलं पाहिजे ना. मीडियाला नाही सांग, त्यांच्यापर्यंत पोहोचून समजवण्याचा प्रयत्न होणारच आहे बरं, ना. त्यांच्यामध्ये अंतर्गत बैठका चालू आहेत त्यांना समजवण्यासाठी, असं तुमचं म्हणणं आहे? ते समजवण्याचा बर. प्रयत्न चालू आहे, सांगितलं जाईल त्यांच्यापर्यंत. बरं, पण नाही, काही जरी तुम्ही म्हणत असाल की याच्यामध्ये राजकारण नाहीये किंवा काही नाहीये, परंतु तरीही या सगळ्या गोष्टींचा राजकीय परिणाम तर होणारच ना, मतदारांवरती परिणाम होणारच आहे. त्यातून ते आम्ही राजकारण कोणाला आम्ही काय करायचं, आम्ही कसं करायचं, तो एक मतदारांना वेगळा भाग. आम्ही मतदारांना ह्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आमच्या दृष्टीने. आणि सरकार हे कबूतरखाने बंद करण्यासाठीच प्रयत्न करणार. कबूतरखाने बंद करण्याचा जो निर्णय आहे तो हम्म. आमच्या अधिवेशनामध्ये जर काही विषय झाला आणि जो आरोग्याला धोकादायक आहे म्हणून हे कबूतरखाने बंद करणं, ह्याच्यामध्ये सरकारने जो निर्णय घेतला ह्याच्यामध्ये वरिष्ठ बसून त्याच्यावरती अजून चर्चा करतील, त्याचा निर्णय होईल. परंतु एक जनभावना लक्षात घेतली पाहिजे असं देखील म्हटलं गेलंय
मग ते ह्याच्याविषयी महादेवी ह्याच्या हत्तीनी जी आहे कोल्हापूरची, त्या संदर्भामध्ये देखील झालं. ती महादेवी हत्तीनी वंतारामधून पुन्हा कोल्हापूरमध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर कबूतरखान्यांना ह्या विषयाला घेऊन देखील लोक जेव्हा रस्त्यावर उतरली, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की जनभावना लक्षात घेऊन आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू. मग एका बाजूला कोर्टाचा निर्णय आहे, दुसऱ्या बाजूला तुम्ही जनभावनेचा विचार करताय. मग तुम्ही कोर्टाच्या निर्णयाचा अंमलबजावणी न करता तुम्ही कोर्टाचा अपमान करत नाहीये का एक प्रकारे? कोर्टाचा अपमान हा कधीच आपण करणार नाही. संविधानाच्या माध्यमातून कोर्टाचा अपमान हा होऊ देणार नाही. आणि त्याही ह्याच्यामध्ये शासन जे आहे, माननीय देवेंद्रजी आहेत, हे निश्चितच सर्वतोपरी विचार करून ह्या गोष्टीचा निर्णय घेतील. बरं, आणखीन म्हणजे ह्या चर्चेला आणखीन पुढे घेऊन जायचं म्हटलं तर कशा पद्धतीने ती बाजू कोर्टामध्ये मांडली जाईल? म्हणजे आतापर्यंत तर कोर्टासमोर जी बाजू मांडलेली आहे, त्यानुसार कोर्टाने हा निर्णय दिलेलाच आहे की कबुतरांना दाणे टाकू नका. परंतु आणखीन सुनावणी बाकी आहे. आज ती सुनावणी होत आहे. ही गोष्ट किंवा हा मुद्दा आणखीन पुढे कसा जाईल? म्हणजे राजकारण बाजूला ठेवून आरोग्याचा प्रश्न केवळ लक्षात घेतला तर? राजकारण बाजूला ठेवलं जाईल, आरोग्याचा विचार केला जाईल आणि ह्या संदर्भामध्ये काय करायचं काय नाही हे निश्चितच शासन दरबारी आणि माननीय आमचे देवाभाऊ हे बसून ह्याचा निर्णय निश्चित करतील. आणि कोर्टाचा कुठलाही अवमान हा होणार नाही ह्याची काळजी निश्चितच शासन दरबारी निश्चित होईल. एका बाजूला जैन मतदार जे आहेत ते आपल्या सरकारच्या विरोधात आहेत असं चित्र दिसतंय. दुसऱ्या बाजूला मराठी जो मतदार आहे तो देखील कुठेतरी नाराज झाल्याचं वाटतंय का मुंबईतला? नाही, मराठी मतदार तसा काही नाराज झाल्याचा विषय येत नाहीये. ह्या विषयासाठी जरी पुढे आला असेल तरी मराठी मतदार हा आमच्या सोबत आहे आणि तो कायमस्वरूपी राहील असा मला विश्वास आहे. तो काही नाराज होणार नाही. कोणीही त्याच्यामध्ये कुठेही बंधू एकत्रित येऊन ठिणगी टाकण्याचा प्रयत्न केला तरीही शासनाबरोबर आणि आमच्या बरोबर मराठी मतदार आहे आणि तो राहणार असा मला पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे, बघूया. हा सगळा तुमचे दावे, विरोधकांचे आरोप, हे ह्याचा परिणाम मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती काय होतोय आणि मतदार जो आहे, मग तो जैन समुदायाचा असेल किंवा मराठी असेल, तो कोणाच्या बाजूने उभा राहतोय? जनता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणाला कौल देते, कोणाचा महापौर तिथे बसतोय, हे खरंच बघण्यासारखं इंटरेस्टिंग आहे. आणि ही जसजशी निवडणूक जवळ येत तसतसा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आणखीन इंटरेस्टिंग होत जातील. या सर्वच घडामोडींवरती आपलं लक्ष राहील. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मॅडम, तुमचं आभार व्यक्त करतो की तुम्ही अगदी कमी वेळामध्ये आणि जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. जाता जाता एकच सांगीन, मुंबई बोला. महानगरपालिकेमध्ये बसेल तो आमचा महायुतीचाच महापौर बसेल असा नाही पण विश्वास मला आहे. पण धन्यवाद. महायुतीचा महापौर बसण्यासाठी महायुती म्हणून निवडणूक लढवली पाहिजे, फक्त ते भाजपच ते निवडणूक ते लढणार निर्णय आहे? वरिष्ठ घेतील. ते निर्णय वरिष्ठ घेतील. धन्यवाद. बर, थँक्यू.